विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयाची जेवढी पण खंडपीठे आहेत त्याच्यामध्ये गट अ ते गट ड चे विविध पदांसाठी पदभरती केली जाणार आहे आणि नवीन पदभरतीला मान्यता देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये एकूण जागा किती असणार? 228 जागा असणार आहेत. गट अ च्या 92 जागा, गट ब च्या 267 जागा, गट क च्या सर्वात जास्त जागा 1258 जागा असणार आहेत आणि गट ड च्या 10वी पासवरती 611 जागा असणार आहेत. ज्याच्यामध्ये गट ड मध्ये विविध शिपाई, पहारेकरी, माळी, हमाल, मजदूर अशा जागा असणार आहेत आणि प्रत्येक जे गट आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळी पदे भरली जातील. आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे की कोणत्या पदाला किती जागा असणार आहेत आणि सोबतच या ठिकाणी ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल डिटेल्स मध्ये माहिती सांगतो. सर्वात पहिल्यांदा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कोणत्याच प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी येणाऱ्या पदभरतींबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु सध्या अनेक महानगरपालिकेच्या जाहिराती आज प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि इथून पुढे देखील राहिलेल्या जिल्ह्यांच्या महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. त्याच्यासाठी आणि नगर परिषदेची 3200 जागांसाठी जी गट क आणि गट ड ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके हे दोन्ही आहेत. दोन्ही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. नामांकित असे पब्लिकेशन स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी ही पुस्तके लिहिलेली आहेत. एकदम चांगल्या लेवलची पुस्तके आहेत. जर ही पुस्तके तुम्हाला घ्यायची असेल तर कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन Amazon, Flipkart वरून देखील खरेदी करू शकतात. आता आपल्या मेन मुद्द्याकडे आपण इथे येऊयात. आता जो मेन मुद्दा आहे तर या ठिकाणी जे खंडपीठ कोणते आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे तर नागपूर, नंतर छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई असे वेगवेगळे जे खंडपीठ आहेत त्यांच्यामध्ये आणि नवीन खंडपीठ तयार झालेले आहे कोल्हापूर येथे. कोल्हापूरला तयार झालेले आहे तुम्हाला हे सर्वांना माहीतच आहे. याच्यासाठी कोणकोणत्या जागा असणार आहेत आणि कुठे किती कोणत्या खंडपीठाला किती जागा आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे संपूर्ण जे परिपत्रक आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला बघायला भेटेल. आता डिटेल्स मध्ये बघू शकता 15 ऑक्टोबर आज हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. हे तुम्हाला सर्वात स्क्रोल केल्याच्या नंतर जे पदांचा मुद्दा आहे गट अ तुम्हाला मी घेतलेले आहे. 1 मिनिट तुम्हाला झूम आउट करून दाखवतो. बघू शकता इथे खाली जर बघितलं ही सर्व आहेत. एकूण किती पदे आहेत तर 92 पदे. कशाची आहेत ही पदे तर गट अ ची पदे असणार आहे मास्टर व सहाय्यक प्रोथोनोटरी बघू शकता हे नोटरी वगैरेचे सर्व गट अ चे पदे आहेत. मोठ्या लेवलची ही पदे आहेत. ठीक आहे 92 पदे असणार आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे खाली गट ब चे जर बघितलं गट ब इथं बघू शकता गट ब चे एकूण पदे किती असणार आहेत तर गट ब चे 267 पदे किती तर 267 ही गट ब ची पदे असणार आहेत. इथं बघू शकता किती 267 गट ब ची. त्याच्यामध्ये उपग्रंथपाल, हार्डवेअर इंजिनियर, कोर्ट कीपर अशी वेगवेगळी पदे याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आता जे महत्वाचा पॉइंट आहे इथून खाली जी सर्वात जास्त पदे आहेत ना जी गट क ची आहेत बघू शकता लघुलेखक एकूण 14 जागा आहेत आणि इथं जेवढी पण 4-5 खंडपीठे आहेत त्यांच्या इथे पदानुसार जागा तुम्ही इथे बघू शकता. आता 1 नंबरला कोणतं खंडपीठ आहे तर वरती तुम्हाला बघायला भेटेल बघू शकता मूळ शाखा, अपील शाखा, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ असे दिलेले आहेत. ठीक आहे. आता खाली आल्याच्या नंतर बघू शकता गट ब ची कोणकोणती पदे असणार आहेत मी तुम्हाला इथे सांगू शकतो कारण सर्वात जास्त गट ब ची पदे इथे असणार आहेत. लेखक 55 जागा, सहाय्यक कक्ष अधिकारी 376 जागा सर्वात जास्त इथं जागा आहेत. त्याच्यानंतर बघू शकता कनिष्ठ भाषांतरकर दुशाभी एकूण 37 जागा, सॉफ्टवेअर प्रोग्रामर 2 जागा आणि इथं सर्वात जास्त जागा लिपिक या पदाच्या 735 जागा. अशा प्रकारे गट क च्या 1258 जागा असणार आहेत. तशाच्या गट क च्या आता सर्व विद्यार्थ्यांना गट क च्या जागा तुम्हाला या ठिकाणी पदभरतीसाठी 10वी पासवरती ज्या असणार आहेत ते तुम्हाला इथे मी सांगतो. ठीक आहे. आता जर इथं बघितलं तर बघू शकतो सहाय्यक मुख्य पुस्तक बांधणीकर एकूण 1 जागा, जमादार 2 जागा, त्याच्यानंतर अतिरिक्त जमादार 2 पुस्तक बांधणीकार एकूण 23 जागा आहेत. चांगल्या जागा आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर बांधणीकारसाठी 14 जागा, त्याच्यानंतर वरिष्ठ बांधणीकार इथे 3 जागा. ठीक आहे. कनिष्ठ बांधणीकार 8 जागा आणि इथं फाईलींच्या इकडे-तिकडे देवाणघेवाण करणे किंवा व्यवस्थित ठेवणे त्याच्यासाठी एकूण 42 जागा आहेत. चांगल्या जागा आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर हवालदारसाठी 10 जागा
वरिष्ठ ग्रंथपाल परिचर 2 जागा, ग्रंथालय परिचर एकूण 3 जागा, मुख्य माळी एक जागा आहे. त्याच्यानंतर नाईक या पदासाठी आहेत 13 जागा आहेत. त्याच्यानंतर मोटार यांत्रिकी 2 जागा. त्याच्यानंतर दूरध्वनी तंत्रज्ञ एकदम चांगल्या लेवलचं हे पद असणार आहे. यांचे बेसिक लेवल पेमेंट येथे तुम्ही बघू शकता. इथे 2 जागा इथे आहेत. त्याच्यानंतर खाली जर बघितलं अजून देखील जागा आहेत. अजून जागा आहेत हे लक्षात घ्या. बघू शकता इथं कशाच्या आहे तर प्रतिलिपी यंत्रचालक एकूण 14 जागा आहेत. बाइंडर बॉय एकूण 10 जागा. बघू शकता वाहन चालक बघू शकता इथं आहेत 9 जागा. पंप ऑपरेटर 1 जागा. सहाय्यक मुख्य माळी 1 जागा. ठीक आहे. आता इथून सर्वात जास्त शिपायाला ज्या जागा आहेत इथं देण्यात आलेल्या आहेत त्या किती आहेत ते तुम्हाला डिटेल्स मध्ये मी इथे सांगतो. 1 मिनिट बघू शकता इथे शिपाई पदासाठी सर्वात जास्त 365 जागा आहेत. इथं या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या खंडापोटी 104, 107, 87, 67 अशा 365 जागा वेगवेगळ्या खंडपीठांसाठी आहे. ठीक आहे. कॅटेगरी वाईज जागा डिवाइड केल्या जाणार नाही कारण उच्च न्यायालयाच्या पदभरतीमध्ये आरक्षण दिले जात नाही. ठीक आहे. पहारेकरीसाठी 18 जागा. सफाईगारसाठी 24 जागा. स्वयंपाकीसाठी 24 जागा. त्याच्यानंतर आहे माळी उद्यान मजदूर महिला मजदूर. तर बघू शकता इथे स्वयंपाकनी इथे 5 जागा आहेत वरती. माळी मजदूर, महिला उद्यान मजदूर वेगवेगळे याच्यामध्ये गट काढलेले आहेत. एकूण 12 जागा आहेत. अशा प्रकारच्या जर सर्व खंडपीठे एकूण जर बघितली तर इथं आहेत. जे वरती मी तुम्हाला सांगितले मुख्य शाखा आणि या ठिकाणी जी उच्च शाखा 2 शाखा देण्यात आलेल्या आहेत. तिथे एका ठिकाणी 576 जागा, एका ठिकाणी 779 जागा आणि जे औरंगाबाद खंडपीठ आहे तिथे छत्रपती संभाजीनगर 559 जागा इथे असणार आहे या खंडपीठाला आणि माझ्या अंदाजित हे नागपूर खंडपीठ आहे येथे 296 जागा. अशा प्रकारच्या एकूण 2228 जागांसाठी गट अ पासून गट ड पर्यंत ही पदभरती केली जाणार आहे. तर या पदांना कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आता विद्यार्थ्यांचा एकच जो वारंवार प्रश्न येईल फायनल की ही जाहिरात कधीपर्यंत येईल. तर आता याची संपूर्ण जी मान्यता देण्यात आलेली आहे आकृतीबंध तयार केला जाईल आणि तेथून पुढे या ठिकाणी वित्त विभागाकडे मान्यतेसाठी फाईल पाठवली जाईल. खर्च वगैरे या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. आता ही जाहिरात कधी येईल हा मुद्दा सांगतो. आता ऑक्टोबर महिना चालू आहे. आचारसंहितेच्या नंतरच ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाही. सर्व अपडेट वेळेतच तुम्हाला दिले जातील. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.